My budding artist. In music learning, there are two things which are important. One is skill learning, and other is how do you believe in your skill? Like, are you hesitant? Are you nervous while performing? Are you thinking and doubting yourself? So, if I work only on skill learning and don't work on this, the profound artist doesn't come. In the orientation, the program where we call the parents and talk about the progress of the child, which is now in this video. The child is, her name is Prisha. She is learning music skills from last 2.5 years. But when I found that she is very hesitant, she is very nervous when it comes on, singing, then although she knows the skill, but she can't present it in a happy states. So here, when I worked on her mind, the programming of the mind, where the hesitation, doubt, and shyness has been removed with the skills of mastering minds, and then the same person who is with that profound skill and without any hesitation, with a happy state, she can express more. And here in the video, even parent is talking about how she has become expressive at home, how she is expressing her views, and how that transformation is helping in music as well as in her personal life to become a confident person. That needs to be watched in this video. So, love to see you to watch this complete video. Thank you so much. ओके सो आय थिंक प्रिशामध्ये इम्प्रूव्हमेंट सिंगिंग वाईज खूपच झाले. तिचे सूर अँड ऑल सगळे पक्के झाले. शी इज कॉन्फिडंट अबाउट दॅट. अँड प्रॅक्टिस वाईज तर ॲटलिस्ट दिवाळी वेकेशन ती ऑलमोस्ट फुल वीक जेव्हा तिला फ्री होती, सुट्टी होती, एक 2-2 तास ती सगळे प्रॅक्टिस करत होती ऑल रात्स. आणि तिला आवडतंय म्हणजे आता गायला पण. आणि ती बरेच काय तिचे कीबोर्ड घेऊन डिस्कवर काय करत असते, नवीन सॉंग्सचे लेटेस्ट त्यांचे जे आहेत ते. तर त्याच्यामध्ये ती सॉंग्स ऐकते, कीबोर्डवर ट्राय करते त्याचं ट्यून वाजवायला. 1-2 लाईन्स तिला जमतात. आणि मग ती तिच्या बहिणीला पण सांगते, हे मला येते. तर ती त्याच्यामध्ये खूप हॅपी आहे. सो आय डोंट हॅव एनी कंप्लेंट्स रिगार्डिंग टीचिंग, सिंगिंग, एनिथिंग. इज डुईंग वेल इन दॅट. तर त्याच्यामध्ये की ही स्टेज आहे ना, प्रत्येक ही गोष्ट जर्नी आहे. सो इट्स नॉट अ डेस्टिनेशन. ओके, हिअर वी आर कम्प्लिटिंग, बाय बाय, थँक्यू. आणि इव्हन कंप्लेंट्स असणं म्हणजे पण देर इज नो डिच लाईक की ज्याच्यामध्ये खूप घाण वाटतंय मला. सो एव्हरी स्टेज इज अ प्रोग्रेसिंग स्टेज इन म्युझिक, राईट. सो आपण जनरली बघतो की एक आहे खूप कंप्लेंट, मला फार राग आलेला आहे, ती नाही करत आहे. सो पीपल जनरली कम विथ दॅट. तर वी आर नॉट टॉकिंग अबाउट दॅट. 3.5 years, राईट, शी हॅज कम्प्लिटेड. सो 3.5 years मध्ये देर आर स्टेजेस ऑफ लर्निंग. सो ॲज अ पॅरेंट ऑल्सो, हिअर तनुज इज ऑल्सो देअर, कल्याणी इज ऑल्सो देअर. So as a parent also, I want you to see the stages, not like two different poles की एकदम खड्डा आहे नाही तर एकदम छान आहे. So there are stages you must have observed, like पहिले 6 महिने, नंतर 1 वर्ष, नंतर 6 महिने, नंतर 1 वर्ष. So this way she has completed her level of diploma. She has now for the sadhak level as per our reference of her studies. So what are the things which you have seen within this 6 months or a year which are little different than the previous? सो व्हॉट आय एम ॲज अ मेंटॉर इज हेल्पिंग यू आउट की पहिले 6 महिने काय होतं, छानच होतं, पण त्या छानमध्ये काय होतं, मग आत्ताच्या छानमध्ये काय आहे, मग उद्याच्या छानमध्ये आपण काय बघू शकतो. दॅट विल हेल्प यू ॲज अ पॅरेंट की सगळ्या जर्नीमध्ये आपण कशा स्टेजेस बघणार आहोत. कारण आपण बोलताना ॲज अ पॅरेंट नेहमी असं बोलतो, नाही चांगलं आहे तिचं पण अजून छान करू शकते. आता म्हणजे काय, नोबडी, दॅट चाइल्ड ऑल्सो डझंट नो, यू ऑल्सो डझंट नो, मी ऑल्सो डझंट नो. म्हणजे व्हॉट आर वी मोटिवेटिंग जस्ट बिकॉज वी वॉन्ट टू मोटिवेट सम डायलॉग? वी डोंट वॉन्ट दॅट. वी वॉन्ट सम व्हेरी प्रिसाईज थिंग्स बिकॉज दिस सब्जेक्ट इज अ ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट. हा अदृश्य सब्जेक्ट आहे. कारण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार तुम्हाला येतं, न शिकवता येतं. आणि प्रिशाला पण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार येतं. आता ॲज अ सिंगर म्हणून काय बदल होतोय हा आपल्याला मायन्युटली बघायचा आहे. दॅट विल एस्टॅब्लिश द सिंगिंग स्किल्स. So tell me about what are the things which you have observed as a mother की 2023 to 2024 मध्ये what has happened? असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आहे. तिचं म्हणजे काय म्हणतात स्वर त्याच्यात तर खूपच तिचं इम्प्रूव्हमेंट झालंय. आणि इनिशियली म्हणजे जे तिला प्रोबॅबली डिफिकल्ट होत असेल गायला वगैरे ते तिला व्यवस्थित जमते. अपार्ट फ्रॉम सिंगिंग पण तिचे नेचरमध्ये पण बरेच चेंजेस झाले. अच्छा, ते म्हणजे नेचरमध्ये म्हणजे काय म्हणतात तिला आता इनिशियली मे बी स्टार्टिंगला थोडंफार तिला प्रॅक्टिसला म्हणजे इतका टाईम वगैरे वेगळे देत नसेल तर ती सगळं स्वतः
स्वतःहून डिसाईड करते, स्वतःहून सगळं करते आणि स्वतःहूनच ती प्रॅक्टिस स्टार्ट करते. म्हणजे असं मला तिला पुश करायला अजिबात नाही लागत की तू प्रॅक्टिस कर गाण्याची वगैरे किंवा राग रिहर्सल कर वगैरे. आणि हे तुम्हाला कधीपासून वाटतंय दिस चेंज पर्टिक्युलरली की शी इज टेकिंग द ओनर्स ऑफ हर ओन प्रॅक्टिस? लास्ट 2 मंथ्सपासून वाटतं. लास्ट 2 मंथपासून वाटतं. आणि आता लास्ट मंथपासून माहिती मी तर तो दुसरा क्लास तुमचा लावला आहे ना, तर त्याच्यापासून तर मला नक्कीच वाटते मी स्वतःच सगळं उठते लवकर मला स्टार्ट करते आणि बिफोर क्लास पण ती प्रॅक्टिस करतेच करते. So you're talking about the transformation. Yeah, transformation. So that is a त्याच्यामध्ये पण huge thing improvement what I झाली. want to Yes, discuss yeah. with you. As a parent child of transformation evolution journey. So that is a very very आणि कॉन्फिडन्स लेवल थोडा इन्क्रीज झाला तिचा. थोडा का जास्त? इन्क्रीज कम्पॅरेटिव्हली फर्स्ट पेक्षा तरी चांगला झाला आहे. So is it a थोडा or is it जास्त? जास्त. ओके. सो तुम्ही जर जास्त म्हणलात तर तिला जास्त वाटायला मदत होणार आहे, तर तुम्ही थोडा म्हणलात तेव्हा तिला जास्त वाटायला मदत होणार आहे. जास्त वाटलं मला थोडं. ओके. सो वर्ड्स आर व्हेरी Yes, पॉवरफुल yes. अँड स्पेशली कमिंग फ्रॉम पॅरेंट्स आर व्हेरी Yeah. पॉवरफुल. अँड अनोईंगली आपल्याला माहिती नसतं आपले वर्ड्स किती किलर होऊन जातात त्याच्यासाठी. हां, राईट. So very nice. So Prisha, what you want to share? As you have given the first year classical examination, plus you have completed 6 presentations, and presentation is something now in front of you. What is that? It's like something. It's like performing something. Performing something. And how does you feel about it? Now I feel. Now I don't feel that it is like means. First I used to feel it is means I have to do it, and I used to be so nervous. Okay. And now Now I just do it. you just do it. Whatever you know, you just present it. Yes. So is it a nice thing? Yes. Why? You are not getting nervous. Is it a nice thing? Yes. Why? Because that means I'm confident. Okay. And how does it help you to be when you are confident? How it helps for your performance? That I can focus on what I'm doing. Oh, great. Wow. Very nice. Very good. ह्याच्यात ॲड करायचं आहे. He is 11-year-old. 10.5. Yeah. And how long you felt this? She's not expressing to the fullest, or she's not expressing her feelings. तो गेल्यापासून तो ऑलमोस्ट तुमचा You class felt it. You yes, recognized yes, it. yes. But before that, त्याच्या आधी पण बरेच थिंग्स होते म्हणजे ती पटकन सांगत नाही अशी ओपन अप नाही होत. नाही होती. ना नव्हती होत. हां. आणि from these sessions, Yeah. she is now opening up. Yes. How it will help her if she is this expressive? How it will help her as a personality? तिला डेफिनेटली तिला स्वतःचं पण समजेल की कसं आपण कन्वे करायचं आणि तिचे फिलिंग्स एक्सप्रेस करून ओपन झाल्यावर तिला असं रिअलाईज होईल की काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे आणि सोल्युशन पण आपल्याला पण काढता येईल आणि ते काय म्हणतात त्याला मन मोकळं होणं टाईपचं आहे ना तसं. हां. सो त्याच्याने तिच्यामध्ये काय फरक होईल? तिच्यामध्ये फोकस होईल ऑब्विसली कॉन्फिडेन्शियल हॅपीनेस येईल ती. तुम्हाला तिच्या हॅपीनेसमध्ये फरक जाणवतो? हो. किती? म्हणजे पूर्वी 10 पैकी किती होता असं वाटायचं आणि आता किती वाटतं? जे मनात डायरेक्ट येतात ना आकडे. 7, 8 Now it is helping you, Prisha, to be happy. Mother is telling your happiness was below 5, and now after transformation your happiness has come to 8. And what you want to say? Is it 8 or more than 8? How do you feel about it? It is it. It is 8. Okay. So, and how do you feel about it? I'm feeling happy that I'm not sad and I'm not nervous. You're not nervous, so you're feeling good about it. So very nice. So music is an expression, Yes, right? yes, yeah. Everybody told it's not my words. Music is an expression, and in that expression, if the person is pouring 100%, automatically either the sur is there or not tal is there, but the conveying of the point will be conveyed to the audience. Am I right? Barabar. And being an artist, that is very, 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 very important thing than even to be on sur and to be on tal. Even like the try. So this was after her 4th session of transformation. Yes, yes. तिचं 4 सेशन्स ट्रान्सफॉर्मेशनचे झाले आणि त्याच्यानंतर तिची एक्झामिनेशन Correct, होती. yeah. आणि त्यानंतर तिच्या फेजमध्ये तिच्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटला? रेग्युलर बोलण्यामध्ये, रेग्युलर हाऊसहोल्ड गोष्टींमध्ये, जसं की बहिणीशी वागते, तुमच्याशी वागते, आजी आजोबांशी वागते आहे. हां म्हणजे थोडं काय म्हणतात त्याला ती
मला 3rd सेशन नंतर तिने सांगितलं स्वतःच की आय एम हां. फिलिंग व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड. हां आणि फर्स्ट 2 सेशन्सचं तिने अजून मला काय रिप्लाय दिला आणि आता तिचे बाबा युकेला आहे तर तिने ते एक्सप्रेस केलं फर्स्ट टाइम अच्छा. की आय एम मिसिंग हिम. ते महिने ती मला कधीच सांगत नव्हतं हां की तो तिकडे आहे आणि ती कधीच एक्सप्रेसच करत नाही हां. फर्स्ट प्लेस. वा. कारण तिची छोटी बहीण आहे ही खूप अटॅच्ड आहे तिच्या बाबांना. हां. तिच्या छोट्या बहिणी मला अटॅच्ड आहे पण ती जेव्हा तो गेल्यापासून ती एव्हरी टाइम सांगायची की मला बाबाला मी मिस करेन. म्हणजे हिने मला अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं हम्म. पण आय थिंक आफ्टर 2 सेशन्स ती स्टार्टेड एक्सप्रेसिंग आणि तिचे जे पण आहे ते सगळं सांगायला लागली की आता मला इथे बाबा असता तर मी आता त्याला मिस करते.